हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओंकार मेसाड्यामध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6 बघितलं होतं. आज आपण प्रॅक्टिस सेट 7 बघणार आहोत. अगदी इझी आहे. याच्यामध्ये फक्त लेस दॅन ग्रेटर दॅन सांगायचं आहे. त्याआधी आपण छोटंसं एक्सप्लेनेशन सांगतो मी तुम्हाला. अगदी इझी आहे. बघ, हे आपले नंबर लाईन राईट, त्यामध्ये आपण नंबर्स घेतले आहे. 0 सेंटरमध्ये मधात आणि 0च्या राईट साईडनी आहे प्लस आणि 0च्या लेफ्ट साईडनी आहे मायनसवाले नंबर्स. आता याच्यामध्ये काही कंडिशन्स आहे जे मी आधी सांगितल्या होत्या, पण आता आणखी रिपीट करून घेतो. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल आत्ता सबस्क्राईब करून टाका आणि या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर नक्की बघून घ्या. ओके, आता बघा 0च्या राईट साईडनी जसे प्लस आहे तसे नंबर जसे जसे समोर चालले तसे तसे मोठे होत चालले आहे आणि जसे लेफ्ट साईडनी येतात ते छोटे छोटे होत चालले आहे. म्हणजे -2 पेक्षा मोठा -1 आहे. म्हणजे जेवढा तो लेफ्ट साईडनी जाणार डाव्या साईडनी जाणार तेवढाच तो छोटा होत जाणार नंबर्स, आणि जसा तो राईट साईडनी जाणार तसा तो मोठा होत जाणार. आणि मायनसवाले म्हणजे छोटे, प्लसवाले म्हणजे मोठे. तर एक आता आपण त्याच्याशी रिलेटेड आपण जो आपला प्रॅक्टिस सेट आहे आपण तो सॉल्व्ह करू. आता फर्स्ट बघा, याच्यामध्ये -4 आणि +5. याच्यामध्ये काही जास्त विचार करण्यासारखा आहे का? नाही आहे, ऑब्व्हियसली नाही आहे. कारण की बघा इथे प्लस आहे तर प्लसवाला कधी पण मायनसवाल्यापेक्षा मोठा राहतो. तिथे डायरेक्ट आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय दाखवायचं, लेस दॅन ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. जर याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन असेल तर सांगतो बघा, एकदम इझी ट्रिक आहे. हा मोठा टोन, हा छोटा टोन, राईट. छोटा टोन मोठा टोन, छोटा टोन मोठा टोन आहे ना. तर जो नंबर मोठा आहे त्याच्याकडे मोठा टोन करा, असा मोठा टोन. आणि ज्याच्याकडे छोटा नंबर आहे तो छोटा. म्हणजे ह्याचं बघा, मोठा टोन मोठ्या नंबरकडे, छोटा टोन छोट्या नंबरकडे. इथे बघा, इथे +8 आहे, -10 आहे. इथे पण प्लस मायनस आहे तर ऑब्व्हियसली प्लसवालाच मोठा राहणार. तर म्हणजे राईट. नेक्स्ट आता बघा, इकडे +9 आहे, इथे पण +9 आहे. म्हणजे दोन्ही सारखे आहे. म्हणजेच काय इथे येणार इक्वल टूचं साईन. नेक्स्ट बघा, इथे -6 आहे आणि इथे 0 आहे. इथे 0 आहे आणि इकडे -6 आहे. ऑब्व्हियसली मोठा आहे कारण की -6 इकडे चालला तर 0पेक्षा -6 छोटा आहे. तर मग कसं आहे ना, राईट. 7 मोठा की 4 मोठा? ऑब्व्हियसली 7 मोठा आहे, गडबड नाही करायची. इथे +3 आहे, इथे 0 आहे. ऑब्व्हियसली 3, कारण की प्लसमध्ये आहे. मायनस असतं तर 0 मोठा असतं, पण इथे +3 आहे तर ऑब्व्हियसली 3 मोठा. नेक्स्ट इथे -7 आहे आणि +7 आहे. प्लसवाला मोठा नेहमी, छोटा टोन छोट्याकडे, मोठा टोन मोठ्यावाल्याकडे. -12 आणि 5. आता कन्फ्यूज व्हायचं नाही, इथे 12 आहे आणि 5 आहे. पण याला सिम्बॉल कोणता आहे? -12ला मायनस आहे ना, आणि +5ला प्लस आहे तर ऑब्व्हियसली प्लसवालाच मोठा राहणार नेहमी. इथे -1000 पण राहावं काय आणि ते 5 असले तरी पण 5 मोठाच राहणार, कारण की मायनस राहणार 1000 समोर म्हणून. नेक्स्ट इथे -2 आहे आणि -8 आहे. आता बघा, मायनसमध्ये काय होते, जेवढा तो मोठा नंबर मायनसचा राहणार तेवढा तो छोटा नंबर राहणार. फॉर एक्झाम्पल आता इथे +4 आहे आणि +24 आहे. आता ॲक्च्युअलमध्ये काय होते, 24 मोठा आहे. मायनसमध्ये त्याची उलटी कंडिशन राहते. म्हणजे समजा -2 आणि -4 राहिलं तर -4 मोठा राहणार -24 पेक्षा. सेम तसंच दिला इथे. -2 मोठा होऊन जाणार, इथे -2 मोठा होऊन जाणार. इथे बघा -1 मोठा की -2 मोठा? ऑब्व्हियसली -1 मोठा. इथे बघा, इथे छोटे छोटे होत चालले. ते आधी कोण येत आहे? -1 येत आहे, नंतर -2 येऊन राहिला. तर म्हणजे -1 मोठा होणार ना. एकदम सोपी आहे. इथे 6 आणि -3, ऑब्व्हियसली 6 मोठा. लास्ट -4 इक्वल आहे, मग इथे काय येणार इक्वल टूचं साईन. झालं. अगदी इझी होता ना प्रॅक्टिस सेट आपला. प्रॅक्टिस सेट 7 इथे संपतोय. तर अगदी इझी टॉपिक होता, छोटा प्रॅक्टिस सेट होता आणि आपण इझिली सॉल्व्ह केला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, तुमच्या भावांना जे तुम्ही तुमच्या सेम क्लासमध्ये आहे. नक्की त्यांना सांगा, कारण की हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यांची पण मदत होणार. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू प्रॅक्टिस सेट घेऊन. तोपर्यंत बाय.